नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर आसन बनवायला शिकणार आहोत. गुलाबाच्या कळ्यांचं. तुम्ही यावर अशा देवांच्या मूर्ती ठेवू शकता आणि तुमच्या घरात देवघराची सजावट करू शकता. हे कसे बनवायचे याचं मी पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि असेच आसन बनवायला शिका. हे तुम्ही विकू पण शकता कारण दिसायला सुंदर आहे आणि उपयोगाचं सुद्धा आहे. तर तुम्ही हे बनवायला शिकून घ्या आणि खूप सारे बनवून विकायला पण सुरुवात करा. पिवळ्या रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करू. एक मॅजिक सर्कल तयार करायचा, त्यामध्ये 2 चेन करायच्या आणि या मॅजिक सर्कलमध्ये एक डबल क्रोशे करायचा. असे एकूण 6 डबल क्रोशे करायचे. सांगून पूर्ण झाल्यावर दाखवते. एकूण 6 नाही 12 डबल क्रोशे करायचे आहे. 12 झाले डबल क्रोशे. त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. नेक्स्ट राऊंडसाठी 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे सेम स्टिचवर. असे आपल्याला प्रत्येक एका स्टिचवर 2-2 डबल क्रोशे करायचे आहे. म्हणजे या राऊंडमध्ये आपले 24 डबल क्रोशे राहील. सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे. आता त्याच्या पुढच्या स्टिचवर सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे. असे आपण एकूण 24 डबल क्रोशे करून घेऊ. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा 24 डबल क्रोशे झाले. त्यानंतर इथे परत दुसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. पुन्हा 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर डबल क्रोशा करायचा. त्यानंतर त्याच ठिकाणी परत एक डबल क्रोशा करायचा. पहिले 2 चेन म्हणजे एक डबल क्रोशा, नंतर हे 2. त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, त्यानंतर एक. असं 1 8 2 असे करत जायचं आहे. एक सोडून एका म्हणजे सोडायचं नाही. एका ह्याच्यात एक डबल क्रोशे आणि दुसऱ्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे. या पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा असा राऊंड पूर्ण केला. या राऊंडमध्ये एकूण आपले 36 डबल क्रोशे झाले आहे. आता आपण याला सेकंड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडू. परत 2 चेन करायचे. आता त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा नाही पुढच्या ठिकाणी एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या ठिकाणी एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा. हा 2 चेनचा एक झाला. त्यानंतर एक केला. आता याच ठिकाणी 2 डबल क्रोशे म्हणजे 2दा एक डबल क्रोशा केला आहे आणि पुढच्या स्टिचवर सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे केले आहे. खालच्या ह्याच्यात एक केला होता, आता 2 वेळा केल्या. परत 2 वेळा एक डबल क्रोशिया आणि पुढच्या स्टिचवर सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे. पुढच्या ह्याच्यात एक त्याच्या पुढच्या ह्याच्यात 2. तर या सिक्वेन्सने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. झाल्यावर दाखवते मी. हा राऊंड पूर्ण झाला. आता सेकंड चेनमध्ये एक स्लिप नॉट करायची आणि कोणत्या एका स्टिचवर स्लिप स्टिच सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर 5 चेन करायच्या 3 4 5 आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. असा आता एक व्ही शेप तयार झाला. त्यानंतरचा पुढचा स्टिच सोडून द्यायचा एक स्टिच, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा करायचा. परत 2 चेन करायच्या 1 2
त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. नंतर पुढचा स्टिच सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, 2 चेन, परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. तर हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. अशा पॅटर्ननी सिक्वेन्सनीच हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर इथे दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं, एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. आता आपल्याला गुलाबी रंग जोडायचा आहे. हे बघा, अशा रंगाचा एक जोडायसाठी एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि कोणती एका ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये याला जोडायचं सिंगल क्रोशाने. त्यानंतर 3 चेन करायच्या, याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, परत याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. असे एकूण 6 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. ह्या 3 चेन पकडून 5 6. त्यानंतर इथून हुक काढून घ्यायची, इथे हुक टाकायची आता या तिसऱ्या चेनमध्ये आणि हा लूप ओढायचा या चेनमधून. अशा प्रकारे हा झाला पॉपकॉर्न स्टिच. हा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 3 चेन करायच्या आणि इथे जी गॅप आहे 2 व्ही शेपच्या मधात, तिथे याला जोडायचं स्लिप स्टिचने. त्यानंतर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशिया करायचा आणि 3 चेन करायच्या. परत इथे असाच पॉपकॉर्न स्टिच करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, एकूण 6 डबल क्रोशे करायचे, 3 4 5 6 डबल क्रोशे झाल्यानंतर हुक बाहेर काढायची, थोडंसं लूप ओढून तो वेढा. नंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये टाकायची हुक आणि हा वेढा बाहेर ओढायचा. असा पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर इथे परत 3 चेन करायच्या, इथे पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. हे बघा, आपले 2 कळ्या तयार झाल्या. तसंच पुढच्या गॅपमध्ये जोडला आपण स्लिप स्टिचने. त्यानंतर 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. इथे पण 3 चेन करायच्या, 5 डबल क्रोशे करायचे, म्हणजे एकूण 6 होईल. 2 3 4 5 आणि हा 3 चेनचा आधीच झालाय. लूप मधून हुक काढायची यावाल्या, इथे तिसऱ्या चेनमध्ये हुक टाकायची आणि हा लूप ओढायचा, ते बांधायचं आणि 3 चेन करायच्या. तर इथे पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. तुमच्या लक्षात आलं असेल हे कसं करत आहे. तर हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. असे फुलं बनवून घ्यायचे कळ्या. बघा, अशा प्रकारे सगळे पॉपकॉर्न स्टिचेस करून घेतले आहे. इथे 3 चेन करत आहे जशा आपण नेहमी केल्या या बाकीच्या पॉपकॉर्न स्टिच नंतर. आणि इथे 2 व्ही शेपच्या मध्ये स्लिप स्टिचने जोडलं, जसं बाकी ठिकाणी जोडलं तसं. आणि नंतर इथे सिंगल क्रोशाने जोडायचं. मग एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे आपला हा आसन तयार झाला आहे सुंदर. तुम्ही याच्यात तुमच्या आवडीची रंगसंगती सुद्धा वापरू शकता. तुम्हाला हा पॅटर्न खूप आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी अशाच वेगवेगळ्या डिझाईन्स अपलोड करणार आहे. त्याचे ट्युटोरियल्स तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही नवीन डिझाईन शिकत राहाल.